नमस्कार मंडळी, चला तर मग आपण आज शेतामध्ये चाललोय। शेतामध्ये मस्त आंब्याचे 4-5 झाडं घेतले, शेतामध्ये जाऊन मस्त आंब्याचे झाडं लावणार आणि मस्त त्याला पाणी घालणार। या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत। या ठिकाणी आम्ही लगेचच आंब्याचे झाडं लावण्यासाठी शेताकडे चाललेलो आहे। खूप छान पद्धतीने झाडं लावण्याचं काम आम्ही देखील या ठिकाणी करणार आहोत। तर चला तर आपण बघूया। या ठिकाणी आम्ही दोघ जण चाललेलो आहेत, गाडीवरती झाडं घेऊन चाललोय। तर मग लगेच या ठिकाणी पहा आम्ही झाडं कोणत्या प्रकारचे घेतलेले आहेत। या ठिकाणी 3 आंब्याचे झाड आहेत, 2 सीताफळीची झाड आहेत आणि पेरूचे देखील झाडं घेतलेले आहेत। हे पहा, या ठिकाणी झाडं घेऊन आम्ही थेट शेतामध्ये चाललेलो आहे। डायरेक्ट आम्ही आता शेतामध्ये जाणार। घ्या नारायण सर, गाडी घ्या आपली, वळून घ्या, आपण डायरेक्ट थेट शेतामध्ये जाऊया। चावी घेतली का गाडीची आपल्या? ओके, चला तर मग आपण या ठिकाणी या गाडीवरती झाडं ठेवायला चालू केलेले आहेत। या ठिकाणी आम्ही आता डायरेक्ट घरी जाणार। सध्या तरी घरी जाऊन कपडे बिपडे चेंज करणार, कुदळ खोरे वगैरे घेऊन जाणार शेतामध्ये, शेणखत वगैरे घेऊन डायरेक्ट हे झाडाची लागवड करायचं काम आम्ही या ठिकाणी लगेचच करणार आहोत। आजचा रविवार आम्ही शेतामध्ये डायरेक्ट घालण्याचा प्रयत्न करत आहोत। बा दुकानचे काम सगळे सोडून दिलेले आहेत या ठिकाणी। आता हे पहा, हे 6 झाडं आम्ही घेऊन डायरेक्ट शेतामध्ये चाललोत। काय बी हो, आम्ही आता दोघ जण डायरेक्ट शेतात चाललोत बरं का मंडळी, डायरेक्ट शेतामध्ये चाललोत। या ठिकाणी घ्या सर आपली गाडी वळून घ्या, डायरेक्ट आपण आता शेतामध्ये जाऊया। चला तर मग आता फायनली आपण थेट शेताकडे चाललेलो आहे। हे रस्त्याने गाडीवरती हळूहळू निघालेलो आहेत आपण, हे झाडं पण घेऊन बघा। आता डायरेक्ट आपण शेतामध्ये झाडं लावायसाठी चाललेलो आहेत मित्रांनो। म्हणजे हे बघा, रस्ता पण आपला या ठिकाणी खूप खराब आहे, त्यामुळे जरा स्लो चाललोय। परंतु आता डायरेक्ट आपण शेतामध्ये जाऊ। मस्तपैकी हे आंब्याचे वगैरे झाडं सगळे जिथं तिथं लावून टाकू। मग आपण झाडं लावल्यानंतर त्याला एकदा पाणी घालू। मस्तपैकी मोठे मोठे झाडं आपल्याला बघायला मिळतील 1-2 वर्षांनी। पण फायनली आपण आता थेट आपल्या गावाजवळ आलेलो आहोत। हे बघा, हे गावचा असला रस्ता असल्यामुळे खूप वेळ लागतोय गावाकडे शेतात जाण्यासाठी। आता आम्ही सध्या तरी फायनली आपल्या गावापासून 500 मीटरच्या अंतरावर आलेलो आहे। थेट आपण शेतामध्ये जाऊन हे झाडं लावण्याचं काम करणार आहोत। हे पहा, आमच्या या मुदापुरी गावचा रस्ता असा आहे पहा। या रस्त्यामुळे नाही का खूपच त्रास होतोय, शेतात जायला पण खूप वेळ लागायला आहे, गाडी सटकायली सटा। आणि आत्ताच फायनली मला तर वाटतंय 5 मिनिटापूर्वीच पाऊस पडून गेलेला इथं। तर मंडळी आपण थेट शेताकडे जात आहोत। रस्ता खूप खराब झाल्यामुळं गाडी काय चालायची अवस्था दिसत नाही, त्या रस्त्याने खूप परेशान केलेलं आहे। आता आपण गावाकडे चाललो आहोत। खूप मोठे मोठे खड्डे आहेत, गाडी सटकते, पडायची बी चान्सेस दिसायलेत। मला तर वाटतं माझं पूर्ण अंगच भरून जातं काय पडलो तर, अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे। या ठिकाणी बघा, आपण कुदळ पण घेऊन चाललो, कुदळ घेतली गाडीवरती, हे झाड। आता आपण डायरेक्ट शेताकडे चाललो। अरे बापरे, खूप पाणी अंगाला पण लागायला लागलंय आणि साईडने काटे असल्यामुळं खूप त्रास व्हायला लागलाय। या ठिकाणी आपण बघत आहोत समोरच एक बैलगाडी लागलेली आपल्या रस्त्यामध्येच। आता तर मला वाटतं हिला क्रॉस करताना आपली गाडी सटकते काय माहिती। तर पिपी वाजा, हॉर्न वाजा। हे बघा, फायनली आपल्याला या ठिकाणी ही बैलगाडी आणि हे शेतकरी आपल्याला या ठिकाणी चाललेले दिसतात। हो शेतामध्ये हे बघा, गावचा खूप रस्ता खराब आहे, बैलगाडी पण नीट चालत नाही आणि आपण चाललेलो होतो आता डायरेक्ट शेताकडे। हे बघत गावचा रस्ता तर खूपच खराब झालेला आहे राव। या रस्त्यामुळे साईडला ह्या येड्या बाबीचे पण काटे अंगाला लागायला लागलेत, असं झालं। या गावचा मुख्य गावचा रस्ता असा आहे। तर आपण जाऊया थेट शेताकडे जाऊया। आता गाव आता जवळच आलेलं आहे मित्रांनो। हे पहा, समोरच गाव आलेलं आहे, आपण बघत आहोत। आपण गाव बघणार आहोत, गावातून आपण कसं जातो शेताकडे। जर कधी तुम्ही यदा कदाचित मला कॉल करून किंवा माझ्या संपर्कात येऊन माझ्या शेतात आले तर हे झाड तुम्हाला बघायला भेटतील। हा रस्ता पण तुम्हाला लक्षात येईल त्यावेळेस आल्यानंतर, असा रस्ता आहे आपल्या गावचा। तर फायनली या ठिकाणी छोटंसं घरं लागायला चालू झालीत आपल्याला गावाच्या जवळचे। हळू जाऊ द्या साहेब। हे पहा, त्या ठिकाणी घरं पण लागलेली आहेत आपल्याला हळूहळू। तर आपण फायनली आता गावाकडे चाललो। थोड्याच वेळामध्ये कॉर्नरला दमन जाऊ दे। हे गावकरी मंडळी पण या ठिकाणी हळूहळू सापडायला लागली आता रस्त्याने। आणि फायनली आपण आलेलो आहोत गावच्या पुलाच्या जवळ आणि आपण पुलावरनं गाडी येत आहोत। हळू जाऊ द्या साहेब, गाडी हळू जाऊ द्या, पडतो ना आपण। हे पहा, फायनली गावचं मंदिर पण आपल्याला या ठिकाणी आलेलं आहे आणि आपण या मंदिराच्या पाठीमागून आपल्या शेताकडे जायला लागलो। हे पहा, या ठिकाणी गावचं मंदिर आहे। इथून हे बघा पाणी रस्त्यामध्ये कसं पाणी साचलंय। आत्ताच थोड्या वेळापूर्वी पाऊस झालेला आहे। हे बघा भैया डबा घेऊन चाललाय।
मामाचा पोरगा आहे आमच्या गावच्या मामाचा मुलगा आहे हा. हे पहा फायनली पाणी आणि 2 चिलेपिले 2 लेकरं या ठिकाणी त्या चिखलामध्ये सायकलचा आनंद घेताना आपण बघत आहोत. चला चला शेतात झाडं लावायला. हळू लावू द्या. पडतेत का काय मला तर वाटतं झाडं बी पडतेत का काय अशी व्यवस्था झाली या रस्त्याची. हे बघा पाणी फायनली शेतात जाताना मेन गावामध्येच खूप पाणी दिसत आहे रस्त्याला. चला जाऊ द्या. ठीक आहे आता आपण या ठिकाणी फायनली शेताच्या खूप जवळ आलेलो आहोत. आपलं शेत डायरेक्ट गावाला चिटकूनच असल्यामुळं आपल्याला वेळ लागत नाही आहे. इथून उजव्या हाताकडे जर गेलो आपण तर रस्ता या ठिकाणी पण खूपच खराब झालेला दिसतोय. आपण काय करू साहेब, त्या गाडीपाशी आपली गाडी लावू आणि पायीच गेलेलं चांगलं राहील वाटतं. घ्या थोडी पुढं. खूप रस्ता खराब आहे. आपली गाडी जाण्याची शक्यता मला दिसतच नाही. नाही तिकडनं नाही जाणार. तिकडे पण अशाच रस्त्याची अवस्था झालेली आहे. नाही जात तिकडे गाडी. तर आपल्याला इथूनच जावं लागतंय. तर फायनली आता आपण शेताच्या जवळ आलेलो आहे. हळू जाऊ द्या. समोर गाडीपाशी आपली गाडी पार्क करूया आणि मी उतरू का? उतरलं तर चालेल का? 1 मिनिट. तर आपण या ठिकाणी लगेच शेतामध्ये चाललो. हे पहा आपली गाडी इकडे जात नसल्यामुळं आपण डायरेक्ट आता हातामध्ये झाडं घेऊन नाही सरळ जाऊ द्या. डायरेक्ट आता आपले हातामध्ये झाडं घेऊन डायरेक्ट शेतामध्ये चाललो आपण. पाऊस पण यायला लागला आता सध्या. यातला एक झाड घेऊ लागा. पाऊस पण येतो. त्या पावसामध्ये आपण डायरेक्ट झाडं लावायला लागलो होतो आणि फायनली आपण आता शेताच्या जवळ आलेलो आहोत. अवघ्या 1 मिनिटामध्ये आपण शेतामध्ये जात आहोत. मंडळी आपण आता डायरेक्ट आपल्या शेतामध्ये आलो बघा. जिथं आपल्याला झाडं लावायचे ना त्या ठिकाणी डायरेक्ट पोहोचलेलो आहेत आपण. या ठिकाणी आपण झाडं मस्त लावूया. खूप हाताला पण त्रास झालाय. आणि मग समोर झाडं लावायला जाऊया. हे पहा या ठिकाणी आपण फायनली झाडं खाली ठेवलेली आहेत आणि कुठं आपल्याला खांदायचंय. आणि ही जी विहीर दिसते ना तो मित्रांनो तुम्हाला, ह्याच विहिरीचं पाणी आपण उन्हाळ्यामध्ये ह्या झाडाला देणार आहोत. फायनली आता आपण हे झाड ही कॅरीबॅग काढून लगेचच या ठिकाणी लावणार आहोत. हे बघा हे झाड, हे आंब्याचं झाड आहे. याला आपण फायनली या ठिकाणी लावूया. या ठिकाणी हे झाड आपण लगेचच लावलेलं आहे. हे पहा या ठिकाणी आंब्याचं झाड आपण लावलेलं आहे. याला थोडी माती घालू जे आणखीन छान येईल ते. हे पहा या ठिकाणी कॅरीबॅग काढून हे झाड आपण त्या काळ्याच्या कुशीमध्ये लावण्याचा प्रयत्न करूया. कुणीतरी म्हटलं होतं झाला पहा शेतकऱ्याचा जुगार खेळण्याचा टाइम चालू. झाला पहा शेतकऱ्याचा जुगार खेळण्याचा टाइम चालू. काळ्या आईला हिरवा शालू नेसवण्याचं केलं पहा या शेतकऱ्यानं काम चालू. त्याच काळ्या आईला हिरवा शालू नेसवण्याचं काम आम्ही या ठिकाणी या झाडाच्या माध्यमातून करत आहोत. या ठिकाणी मंडळी दुसरं देखील झाड आपण या ठिकाणी लावलेलं आहे. आपण बघत आहात या ठिकाणी दुसरं देखील आंब्याचं झाड लावून कंप्लीट झालेलं आहे. या ठिकाणी आपण लगेच तिसरं झाड लावण्याचा प्रयत्न करूया. हो समोर लावूया. गाईज आपण बघता आहोत या ठिकाणी आता 6वं झाड आपण लास्ट लावत आहोत. या ठिकाणी हे 6 नंबरचं झाड हे सीताफळाचं लावत आहोत आपण. हे सीताफळ झाड झाले 6 झाले की सगळे आपण आणलेले सगळे झाड या ठिकाणी आपण लावलेले आहेत. गाईज आपण बघत आहोत या ठिकाणी 6ही झाड आपण या ठिकाणी लावलेले आहेत पूर्णपणे. आणि हे झाड आपण पुढच्या वर्षी देखील तुम्हाला दाखवून मी हे झाड किती मोठे झालेले असतील तर. धन्यवाद गाईज. आपण बघत आलो आहोत आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.